नमस्कार. आज मी बनवणार आहे मस्त चमचमीत दुधी भोपळ्याची भाजी सोबतच कांद्याच्या पातीचा पराठा. हा तुम्ही पराठा असाच दह्यासोबतही खाऊ शकता किंवा मग तुमच्या घरात कोणाला दुधी भोपळ्याची भाजी आवडत नसेल तर अशा पद्धतीने हा पराठा करून द्या, त्यासोबत मस्त आवडीने खातील. आता इथे मी जो दुधी भोपळ्याचा साल निघालेला होता त्यापासून ठेचा बनवणार आहे आणि मोड आलेला मस्त असा मटकीचा भात. आता इथे आपण एक दुधी भोपळा घेतलेला होता, त्यातील अर्धा कट करून मी मध्ये ठेवून देते आणि अर्ध्या भोपळ्यापासूनच मी इथे भाजी बनवणार आहे, त्यामुळे तेवढी आम्हाला पुरेशी आहे. तुम्हाला किती प्रमाणात लागते त्यानुसार तुम्ही भोपळा घेऊ शकता. आता हे साल काढलेलं आपण साईडला ठेवून देऊया, ते आपण मिरचीचा ठेचा बनवताना त्यामध्ये टाकून घेणार आहोत. आता हे दुधी भोपळा कट करून घ्यायचे. भोपळा शक्यतो बारीक कट करून घ्यायचे जेणेकरून पटकन शिजला जातो, किंवा मग तुम्ही थोडासा मोठाड कट करून तो कुकरलाही शिजवून घेऊ शकता, पटकन शिजला जातो. आता इथे मी भोपळा कट करून घेतलेला आहे. आता एका कढईमध्ये आपल्याला अर्धा एक चमचा तेल टाकून घ्यायचे आणि तेल व्यवस्थित गरम झालं की मग त्यामध्ये बारीक कट करून घेतलेला लसूण टाकून घ्यायचे, किंवा मग तुम्ही ते ठेचून लसूणही वापरू शकता. आणि नंतर यामध्ये 5-6 कढीपत्त्याचे पानं टाकून घ्यायचे. लसूण आणि कढीपत्ता चांगला परतवून घ्यायचे जोपर्यंत लसणाचा कलर सोनेरी रंगावरती येत नाही तोपर्यंत. आता इथे व्यवस्थित असं लसूण परतवून झालेला होता. यामध्ये आपण कट करून घेतलेला भोपळा टाकून घेऊया. अशा पद्धतीने भोपळा लसूण आणि कढीपत्त्याच्या फोडणीमध्ये परतवून घेतला आणि शिजवला की भोपळ्याला खूप मस्त चव येते. ज्या कोणांना भोपळ्याची भाजी आवडत नाही ते सुद्धा आवडीने खातील. आता इथे लागेल एवढं पाणी टाकून घ्यायचे आणि चवीनुसार मीठ टाकायचे आणि झाकण ठेवून आपल्याला भोपळा हा चांगला मऊसूत शिजवून घ्यायचे. तुम्ही वाटल्यास हा कुकरलाही लावून घेऊ शकता. आता हे मी एका साईडला म्हणजे दुसऱ्या गॅसवरती ठेवून घेते आणि इकडल्या दुसऱ्या गॅसवरती मी इथे खिचडी किंवा मग तुम्ही मोड आलेल्या मटकीचा भातही म्हणू शकता, त्याला फोडणी घालून घेते. इथं मी साधा सोप्पा भात करणार आहे. त्यासाठी मी 1 चमचा तेल टाकलेला आहे कुकरमध्ये आणि त्यामध्ये आपल्याला जिरे टाकून घ्यायचे आणि 5-6 काळी मिरी टाकून घेतलेत आणि कढीपत्ता आणि थोडासा म्हणजे 7-8 लसणाच्या पाकळ्या होत्या त्या कट करून घेतलेल्या आहेत. हा लसूण माझा छोटा छोटा होता, तुमच्याकडे मोठा असेल तर तुम्ही 4-5 जरी घेतलात तरी बस होईल. आता इथे एक मध्यम आकाराचा कांदा जो की मी मोठाडा असा लांबसर कट करून घेतलेला आहे तो टाकून घेतलेला आहे आणि याला चांगला असा आपल्याला कांदा चांगला मऊ होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे. कांदा जास्तही परतवायचा नाही. आता इथे मी मोड आलेली मटकी आणि तांदूळ टाकून घेतलेला आहे. 1 वाटी मोड आलेली मटकी घेतलेली होती आणि 1 वाटी तांदूळ जो की मी 10 मिनिटं पाण्यात भिजत ठेवलेला होता आणि नंतर गाळणीवरती पाणी गाळून हे तांदूळ आणि मटकी मी यामध्ये टाकून घेतलेला आहे. आता याला 2 मिनिटं तेलामध्ये परतवून घ्यायचे आणि लागेल असं पाणी टाकून घ्यायचे. आता 2 वाटी मटकी आणि तांदळासाठी इथे मी 2 मोठे ग्लास पाणी टाकून घेणार आहे. पाणी तुम्ही तुमच्या आवडीनुसार म्हणजेच भात तुम्हाला कशा पद्धतीने हवा आहे, चिकट किंवा मोकळा, यानुसार पाणी कमी जास्त टाकून घेऊ शकता. इथे मी भात थोडासा मऊसूत असा शिजवणार आहे कारण छोटा मुलगाही खाणार होता माझा, त्यामुळे. आता चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे आणि पाव चमचा हळद टाकून घ्यायचे आणि व्यवस्थित त्याला पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आणि नंतर सगळ्यात शेवटी आपल्याला बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आणि तेही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे या भातामध्ये आणि झाकण लावून आपल्याला हे हाय फ्लेमवरती 1 शिट्टी काढून घ्यायची आणि नंतर मग गॅसची फ्लेम मिडियम करायची आणि 2 शिट्ट्या काढून घ्यायच्यात. आता इकडे माझा स्वयंपाक होत होता तोपर्यंत याचे कुटाणे बघा. मी देवपूजा करण्यासाठी पाणी काढून ठेवलेलं होतं आणि मग हे पाण्यासोबत येऊन खेळत बसलेला आहे आणि मी नमस्ते कर म्हटलं की मग नमस्तेही करतो. खूप कुटाणे खोरा आहे हा. असो, आता मी इकडे पीठ काढून ठेवलेलं होतं जे आपण ऑनियन पराठा करणार आहोत. त्यासाठी 2 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्यामध्ये 2 ते 3 चमचे बेसन पीठ टाकून घ्यायचे आणि 1 चमचा ओवा जो हातावर असा चोळून टाकून घ्यायचे जेणेकरून ओव्याचा स्वाद मस्त येतो पिठामध्ये. आणि नंतर सगळ्यात शेवटी आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचे आणि नंतर लागेल असं पाणी थोडं थोडं टाकून हे पीठ आपल्याला रोजच्या चपातीच्या पिठाप्रमाणे हे पीठ मळून घ्यायचे. तुम्ही वाटल्यास पीठ तिंबण्या अगोदर थोडंसं तेलही टाकून घेऊ शकता, त्यामुळे पराठे मस्त खस्ता होतात. आता इथे आपण पीठ व्यवस्थित असं मळून घेतलेलं आहे, म्हणजेच मळून नाही घेतलं, फक्त ओलवून घेतलेलं आहे. जास्त मऊ करत नाही बसलेले, जास्त मऊ करत बसलं की मग टाईम जातो. अशा पद्धतीने पीठ तिंबून ठेवलं की मग फक्त 2 मिनिटात पीठ तिंबून तयार होते. आता हे साईडला ठेवून देऊया. आपली बाकीची तयारी होत आहे तोपर्यंत पीठही भिजून होते.
10 मिनिटं झालेले आहेत आणि भोपळाही आपला चांगला मऊसूत शिजला गेलेला आहे. आता याला मॅशरने आपल्याला गरगटून घ्यायचं आहे. पूर्णपणेही भोपळा गरगटून नाही घ्यायचा, थोडा थोडा मध्ये मोठाडेही ठेवायचे, जेणेकरून भाजीची मस्त अशी चव येते. आता इथे गॅसवरती कढई ठेवलेली आहे गरम करायला. त्यामध्ये 2 चमचे तेल टाकून घेतलेलं आहे आणि तेल व्यवस्थित गरम झाले की त्यामध्ये अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा मोहरी टाकून घ्यायची. मोहरी जिरे व्यवस्थित तडतडले की नंतर 7-8 लसणाच्या पाकळ्या ते बारीक कट करून घेतलेल्या आहेत त्या यामध्ये टाकून घ्यायच्यात आणि 2 सुक्या लाल मिरच्या तेही टाकून घ्यायच्या, त्यामुळे भाजीला चव मस्त येते. आता इथे मी गरगटलेला भोपळा टाकून घेते. याआधी तुम्ही तिखटही टाकून घ्या, माझ्याकडून चुकून राहिलं. गडबडीत मी डायरेक्ट गरगटलेला भोपळाच टाकून घेतले. जर तुम्ही तेलामध्ये लाल मिरची पावडर टाकली तर कलर मस्त येतो भाजीला, असाही येतो. तुम्ही बघू शकता पुढे भाजी किती मस्त होते. आता याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. यानंतर यामध्ये लागेल एवढं पाणी टाकून घ्यायचे, म्हणजेच तुम्हाला भाजी कशी करायची आहे त्यानुसार यामध्ये पाणी कमी जास्त टाकून घ्यायचं आहे. आता इथेच आपल्याला 2 चमचे कूट टाकून घ्यायचं आहे. शेंगदाण्याचं कूट आहे हा. शेंगदाणा भाजून त्याची व्यवस्थित बारीक पूड करून घेतलेली आहे मिक्सरला आणि नंतर बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर टाकून घ्यायची. शेवटी चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे आणि झाकण ठेवून ही भाजी आपल्याला 4-5 मिनिटं शिजवून घ्यायची आहे. मीठ टाकताना लक्षात असू द्या, आपण सुरुवातीला भोपळा शिजवतानाही मीठ वापरलेलं होतं, त्यामुळे मीठ टाकताना थोडं बेतानीच टाकायचे. आता आपली भाजी शिजत होती तोपर्यंत 2 मिनिटात कणिक मऊ करून घेऊया आणि मी कणिक इथे मऊ करून घेतलेली आहे. इथे 3-4 मिनिटं झालेले होते आणि भाजीलाही मस्त अशी उकळी आलेली होती. आता ही भाजी आपण दुसऱ्या गॅसवरती ठेवून देऊया आणि इकडे गॅसवरती तवा गरम करायला ठेवलेला आहे. आपण आता इथे ऑनियन पराठा म्हणजेच कांद्याच्या पातीचा पराठा तयार करून घेणार आहोत. हा पराठा तुम्ही असंच दह्यासोबतही खाऊ शकता, खूप मस्त लागतो. परंतु तुम्ही भोपळ्याच्या भाजीसोबत किंवा तुम्हाला कुठली भाजी आवडत नाही त्या भाजीसोबत अशा पद्धतीने पराठा करून दिला तर खूप मस्त चवीला लागतो आणि न आवडणारेही खातात. इथे चपाती लाटून घेतलेली आहे. आता सगळीकडून व्यवस्थित तेल लावून घ्यायचे आणि नंतर वरून गव्हाचं पीठ टाकून घ्यायचे आणि बारीक कट करून घेतलेली कांद्याची पात आणि बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर टाकून घ्यायचे आणि दोन्ही साईडनी म्हणजे खालून वरून व्यवस्थित चपाती फोल्ड करून घ्यायचे आणि थोडंसं हाताने दाबून नंतर साईडनी ही चपाती फोल्ड करून घ्यायचे. अशा पद्धतीचा पराठा करण्यासाठी शक्यतो कांद्याची पात जी आहे ना तुम्ही कोवळीच वापरा. जर तुम्ही जाडसर किंवा मग निब्बर झालेली कांद्याची पात वापरलात तर पराठे फुटतात किंवा मग ते खायला चवीला चांगली लागत नाहीत. आणि पराठा तयार करण्यासाठी जी आपण सुरुवातीला चपाती बनवून घेतली ती चपाती ही तुम्ही शक्यतो थोडीशी पातळच लाटून घ्यायची आणि नंतर मग आपल्याला हे सगळं कांदा आणि कोथिंबीर चांगली स्प्रेड करून घ्यायचे त्याच्यावरती. आता इकडे भाजी ही आपली 4-5 मिनिटं म्हणजे 7-8 मिनिटं झालेली होते खरं तर आणि ही भाजी शिजलेली आहे. व्यवस्थित बंद करून देऊया गॅस आणि इकडे तवाही गरम झालेला होता, त्यावर तुम्ही तेल किंवा बटर लावू शकता. इथे मी तेल लावून घेतलेलं आहे आणि नंतर पराठा टाकून घेतलेला आहे. हा पराठा सुरुवातीला मिडियम गॅसवरती आपल्याला चांगला भाजून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित सगळीकडून भाजला गेला की मग गॅसची फ्लेम एकदम लो करायची आणि मग पराठा आणखीन 4-5 मिनिटं भाजून घ्यायचा. जर तुमच्याकडे टाईम असेल तर मग तुम्ही पराठ्याची चव बघा किती मस्त लागते, एकदम खुसखुशीत तयार होतो हा पराठा. तुम्ही असाच दह्यासोबतही खाऊ शकता. परंतु जर तुम्हाला थोडासा तिखट हवा असेल तर मग जेव्हा आपण कांद्याची पात टाकली तेव्हाच लाल तिखट किंवा हिरवी मिरची कट करून टाका, मस्त लागतो. आता इथे आपला पराठा मस्त असा भाजून झालेला आहे आणि तुम्ही बघू शकता पराठ्याला किती मस्त लेयर सुटलेले आहेत आणि वरून एकदम खुसखुशीत आहे आणि आतून एकदम मऊसूत असा पराठा तयार झालेला आहे. आता इथे सगळ्यात शेवटी आपण भोपळ्याच्या सालापासून मिरचीचा ठेचा बनवणार आहोत. त्यासाठी मी इथे 1 चमचा तेल टाकलेलं होतं तव्यामध्ये आणि 5-6 हिरव्या मिरच्या टाकून घेतलेल्या आहेत आणि मुठभर शेंगदाणे. आता हे शेंगदाणे आणि मिरच्या तेलामध्ये 1-2 मिनिटं परतवून घ्यायच्यात आणि नंतर आपल्याला 5-6 लसणाच्या पाकळ्या टाकून घ्यायच्यात आणि नंतर जे आपण साल काढून ठेवलेलं होतं भोपळ्याचं ते टाकून घ्यायचे आणि झाकण ठेवून भोपळ्याचं साल आणि मिरची व्यवस्थित अशी भाजून होत आहे तोपर्यंत आपण डब्बा भरून घेऊया. आणि तुम्ही बघू शकता इथे भोपळ्याची भाजी आपली किती मस्त चमचमीत झालेली आहे आणि इथे 4-5 मिनिटं झालेले होते. मिरची आणि भोपळा शेंगदाणे व्यवस्थित असे परतून झालेले आहेत. त्यावर बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आणि नंतर हे तुम्ही मिक्सरला वाटून घेऊ शकता किंवा खलबत्त्यामध्ये. इथे मी मिक्सरलाच वाटून घेत आहे. हे सगळं मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे आणि नंतर यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही इथे जिरेही टाकून घेऊ शकता.
मिरचीचा ठेचा मी वाटून घेतलेला आहे आणि तुम्ही बघू शकता इथे थोडंसं जाडसरच ठेवलेलं आहे। अशाच पद्धतीने तुम्ही ठेचा वाटून घ्यायचा की मग बघा तुम्ही ठेच्याची चव किती मस्त लागते। आणि इथे मी डब्बा भरून घेते आणि डब्बा भरताना तुम्ही पराठ्याचे लेयर बघू शकता किती मस्त सुटलेले आहेत। त्यावरतीच मी एक छोटी वाटीमध्ये ठेचा घालून त्यावरती थोडंसं तेल टाकून तेही टाकून घेते। मग तुम्हाला कशा वाटल्या माझ्या आजच्या रेसिपीज नक्की सांगा कमेंट करून। आणि हो, तुम्हाला जर माझे व्हिडिओज आवडत असतील तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा। आणखीन भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत। धन्यवाद।